श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमोजी विघ्नहर्ता गजानना गिरिजा कुमारा. जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. तुझे जे चिंतन करती तया विघ्ने न बाधती. सकळाभिष्टे साधती अविलंबेसी. सकल मंगल कार्यासी प्रथम वंदिते. वंदिजे तुम्हासी चतुर्दश विद्यासी. स्वामी तुची लंबोदरा. हरि ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती. सकळाभिष्टे साधती तुझे नि प्रसादे. समस्त गणांचा नायक तुझे विघ्नांचा अंतक. तुते वंदिती जे लोक कार्य साधे दयाचे. माझे मनेची वासना तुवा पुरवावी गजानना. साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता. नेणता होतो महिहित मनोनी धरिले तुझे चरण. 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा. माझे अंतकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे. पूर्ण दृष्टीने पाहावे ग्रंथसिद्धी पाववी दातारा. आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागेश्वरी. पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा विद्या वेदशास्त्रासी. अधिकार जाना शारदे देवी तिये वंदिता विश्वासी. ज्ञान होय अवधारा म्हणून नमितो तुझे चरणी. प्रसन्न व्हावे मज स्वामिनी राहोणिया माझी हेवानी. ग्रंथी रिगू करी आता गुरुचे नामी तुझी स्थिती. म्हणती नृसिंह सरस्वती या कारणे मजवरी प्रीती. नाम आपुले म्हणून नमिले तुझे चरण. व्हावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान. ग्रंथी रिगू करी आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्म विष्णू शिवांसी. विद्या मागे न मी तयांसी अनुक्रमे करोणी. चतुर्मुखे असती त्याच्यासी करता जोका सृष्टीसी. वेद झाले ज्याचे मुखेसी त्याचे चरणी नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी. लक्ष्मी सहित हरणीशी क्षीरसागरी असे जाना. आता नमो शिवासी धरली गंगा मस्तकेसी. पंचवक्त्र दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता. वंदू आता कवी कुळासी परशरादी व्यासांसी. वाल्मिकादी सकळी इंकांशी नमन माझे परियेसा. नेने कवित असे कैसे म्हणून तुम्हा विनवितसे. ज्ञान द्यावे जी बरवसे आपुला दास म्हणून. नकळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार. भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी. समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना साह्य होणे. शब्दव्युत्पत्ती ही नेणे कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सकळी का विनवोनी मग द्यायले पूर्वज म्हणी. उभय पक्ष जनकजननी महात्मे पुण्यपुरुषांचे. आपस्तव बशाकेसी गोत्र कौंडिल्य महाऋषी. साखरे नाम ख्यातीसी साय देवा पासाव. नमिता जननीसी नंतर नमो श्री गुरुशी. झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी. जन्म झाला परियेसी सदा ध्यान श्री गुरुशी. एका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर. करी संतांसी नमस्कार श्रोतया विणवी वारंवार. क्षमा करणे बाळकासी ताव मात्र माझी मती. नेने काव्य उत्पत्ती जैसे श्री गुरु निरोपिती. तेने परी सांगतसे पूर्वापार आमचे वंशी. श्री गुरु प्रसन्न हरनिशी निरोप देती माते परियसी. चरित्र आपुले विस्तारी श्री गुरु वाक्य मज कामधेनु. मनी नाही अनुमानू श्रेय वृद्धी पावविनार वापलू. श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार. झाला नृसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार. चरित्र कवनान वर्णवे चरित्र असे श्री गुरुचे. वर्णावया शक्ती कैची वाचे आज्ञा असे श्री गुरुची. म्हणून वाचे बोलत असे ज्यास पुत्र पौत्री चाड. त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड. तया भुवनी परी येसा ऐसी कथा जयांचे घरी. वाचिती नित्य मनोहरी श्रियायुक्त निरंतरी. नांदती पुत्र कलत्र युक्त रोग नाही तया भुवनी. सदा संतुष्ट गुरु कृपे करुणी निसंदेह शांतादिनी. ऐकता बंधन तुटे जाणा निदान लादे अप्रयासी. तरी का कष्टी जय सायासी विश्वास माझी बोलासी. ऐका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐशे घडले. मनोनी विनवितसे बळे श्री गुरुस्मरण असे भले. अनुभवा हो सकळीक गुरुचरित्र कामधेनु. ऐकता होय महाज्ञानू श्रोत्र करुणी सावधानू. एक चित्ते परियेसा श्री नृसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती. महिमा त्यांचा अत्युन्नती सांगेन ऐका एक चित्ते. तया ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा असे थोरू. जानतील लोक चहू राष्ट्रू समस्त जाती यात्रेसी. तेथे जाऊन आराधिती त्वरित होय फलप्राप्ती. पुत्रदारा धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जना. लाधोनिया संतान नाव ठेविती नामकरण. संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ. ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी. कष्ट तसे अति गहनी सदा ध्याने श्री गुरुसी. असे मनी व्याकुळित चिंते वेष्टीला असे बहुत. गुरुदर्शन जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला.
निर्धार करुणी मानसी मने पाहीन श्री गुरुसी अथवा सांडीन देहासी जड रूपे काय काज ज्याचे नाम स्मर करिता दैन्य आणि होय त्वरिता आपण तैसा नाम किंता किंकर म्हणत असे याची बोलाची आहे वामनी धरुणी पाहावा गुरुमूर्तीसी दाखवा कृपाळुबा सर्वभूती अति व्याकुळ अंतकरणी निंदास्तुती आपुली वाणी कष्टला भक्त नामकरणी करिता होय परियेसत एसा गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांसी रक्षण दयानिधी अंतकरण स्थिरू नवे बा श्री गुरु तू कृपा सागरू पावेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुझी सखा भ्राता तुझी कुळदेवता पारंपरिक सदा कष्ट चिंता का होयसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रयमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांसी तुझी दाता तुझ वाचुनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिलिया वाचोनी न देव म्हणोनी असेल तुझे म्हणी सांग म्हणजे समस्त महितळी तुम्हा दिल्ले बळी त्या ते हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तुझी देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापाशी माता काय मागे ताता ऐक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम नसे जाण दातृत्वासी तळी बाबी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी नेणे सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे वंशवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणी आता मज जरी न देसी नरहरी जिंतोणी व्यवहारी घेईन जाणा दिसतसे आता कठिनता गुरुनाथा दास मी अंकिता सनातन आपुले समान असेल कवन दया सवे मन कठीण कीजे हरी तुम्हा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवकांशी सेवका बाळकांशी करू नये ऐसी कठीणता परियेसी भरवे न दिसे बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञाने मायेसी मारी जरी माता त्या कुमारासी कोप न धरेकेची आलिंगोनी हर्षी संभोगी पा माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊनी पितयासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभो कोणी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवना आता क्षमा करी करुणा करी ऐसे वाणी ते तुझ पिसे अजूनही तरी कैसी कृपा न ये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्सलागी धेणू जैसी टाकी भुवनू तैसे श्री गुरु आपणू आले जवळी येताची गुरुमुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवणी चरणयुग्मी हृदय मंदिरात बैसवणी व्यक्त पूजा उपचारित षोडशविधी आनंदभरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राय श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उच्चुपाख्याने सिद्ध नामधारका संवादे मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेय त्राणपरम वस्तु श्री गुरुदेव